करू का स्लिप करायची? स्टूल घेऊन ये तिथं उभा करते तुला मी काही खात घेतले की नाही घेतले वाटतं. लागली काय मॅडम दीडींचं आहे का हो शिलाई माया? हो आहे. किती बघा बरं पोरीनं सांगा त्यांना मराठी. शिलाई माय किती आहे आपली? 1.5 इंच. मग टक्स व्यवस्थित येईल का हो? मग असं का करायला लागलंय गव्हाण मॅडम? मॅडम म्हणतो त्या फोटोचा ब्लाउज आला काहीतरी म्हणून त्याच्यात बरोबर होतं. बरं आहे ना चुका काढ्या. होय हो चुका काढ्या पण शिवत असताना पण इकडे तिकडे होतं मग झालं का? ही खास घेतलेली आता काय करायचं सगळ्यात अगोदर ती जिथली तिथं परफेक्ट. इथं बरं खाच कुठली हा इकडे खाच इकडे काय करायचं बघा आता सेंटर खाच आहे की नाही आपली सेंटर खाच घ्यायची हे असं बरोबर धरायचं सेंटर खाचेपासून टक्स मारायची. सांगा किती इंच लांब आणि किती इंच रुंद माहिती आहे का तुम्हाला काय? किती इंच लांब आणि किती इंच रुंद? 5 इंच रुंद. किती इंच? 5 इंच रुंद आणि 3.5 इंच लांब. 3.5 इंच मोजून घ्यायची काही गरज नाही कारण मग तुम्हाला मी शिकवते सुईच्या टोकापासून लोखंडी पट्टीपर्यंत अंतर 3.5 इंच होते. कळलं का? सुईच्या टोकापासून कुठपर्यंत? लोखंडी पट्टीपर्यंत अंतर 3.5 इंच होतं. आता धागा निघणार आहे बरं का? तर आपण कट केलाय तेवढ्या जवळ लांब ठेवला हे असं ठेवायचं नाही इथंपर्यंत टक्स मारून टाकायचं. ह्याला 1 इंच अंतर ठेवायचं आणि कट करायचं. केलं का? जशी इकडं मारली बाळांनो तशीच तिकडं मारायची. किती इंच लांब आणि किती इंच रुंद? 3.5 इंच रुंद. अगदी बरोबर. 5 इंच आणि 3.5 इंच लांब एवढ्या अंतरावर टक्स मारायची. तिकडची पण तशीच आणि इकडची पण तशीच. बॅक साईडची टक्स आहे आपल्या पाठीवरची टक्स तिथली ह्याला पण असंच ठेवायचं. ठेवलं का? हे असं बघणार मग कसं अगदी बघतच राहा. कोणाला? ब्लाऊज काय ह्या 2 टक्स झाल्यानंतर ह्याला प्रेमानं कंबरपट्टी लावून टाकायची. कंबरपट्टीचं कापड कुठे द्या? ते तर दिले सगळं. हे काय